अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत 3 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या अचानक स्फोटामुळे आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग भडकल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। या भीषण दुर्घटनेत 36 बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असलं तरी या दुर्घटनेमागे सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि रुग्णालय प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा समोर आलाय। पाहूयात। पीडब्ल्यूडीच्या 37 दिवसांच्या दुर्लक्षामुळे 3 बालकांचा बळी। फायर ऑडिटच्या पत्राला केराची टोपली। ऐनवेळी अलार्म वाजलाच नाही, फॉगर आणि सुरक्षा यंत्रणा ठप्प। प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं वास्तव चौकशीत उघड। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी घडलेली आगीची घटना म्हणजे भूतकाळाची पुनरावृत्ती आहे। 3 वर्षांपूर्वी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग लागून एका बालकाचा त्यात मृत्यू झाला होता। या घटनेनंतर ही इमारत नव्यानं आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज करत नव्यानं बांधण्यात आली, पण नव्या इमारतीत देखील प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कहर होत तोच प्रकार पुन्हा घडलाय। या दुर्घटनेत 3 निष्पाप नवजात बालकांचा अंत झाला। या रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला 25 जूनला फायर ऑडिट करण्याचे अधिकृत पत्र दिले होते। त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यानं 17 जुलैला पुन्हा स्मरणपत्र पाठवण्यात आलं। मात्र प्रक्रिया सुरू असून लवकरच एजन्सी नियुक्त केली जाईल अशीच उत्तरं देत पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 37 दिवस या आणीबाणीच्या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। निधी नसल्याचं आणि तांत्रिक कारण पुढे करत फायर ऑडिट रखडवण्यात आलं, ज्यामुळे 3 चिमुकल्यांच्या प्राणाला मुकावं लागलंय। साधारण जून मध्ये आम्ही त्यांना 2 महिन्यापूर्वीच आम्ही त्यांना हे पत्र दिलेलं आहे की आमची यंत्रणा जी याचे विद्युत ऑडिटचं जे संपणार आहे, रिव्हॉल्व करायचं आहे, रिव्हॉल्युशन परत त्यांच्यासाठी रिन्यू करून घेण्यासाठी आम्ही त्यांना जून मध्येच पत्र दिलेलं होतं आणि त्याचा वारंवार पाठपुरावा करत होता। त्याच्यासाठी माझे कर्मचारी सुद्धा वारंवार त्यांच्या ऑफिसला कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करत होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रोसेसमध्ये आहे, करून। 3 बालकांचा जीव गेल्यावर त्यावर खंत व्यक्त करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी निर्ढावलेपणामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या। या प्रकारातून अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शेंडे यांनी मात्र जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक विनोद पवार यांचे आरोप फेटाळून लावले। जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या फायर ऑडिट संदर्भात दुर्लक्ष झालं असं म्हणता येणार नाही। फायर ऑडिट करण्याबाबत एजन्सी नेमण्यात आली होती। गेल्या आठवड्यात अमरावती फायर सर्व्हिस या कंत्राटदारानं तिथल्या सिस्टम चालू आहेत की नाही याची खात्री करून घेतली होती। येत्या आठवड्यात सर्व विभागातील फायर ऑडिट होणार होतं असं सांगत वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या पत्राबाबतच्या मूळ विषयाला बगल दिली आहे। त्याच्याकडून दुर्लक्ष झालं असं मी म्हणणार नाही। आमच्या टीमने जे काम करायचं होतं, म्हणजे जे एजन्सी नेमायची असते आम्हाला या फायर ऑडिट करण्यासंबंधी, ते एजन्सी वेळेतच नेमली होती। म्हणजे त्यांचं पत्र देण्याच्या अगोदरच आमच्यातर्फे आम्ही एस्टिमेशन करून वर्क ऑर्डर ही 23 जून रोजी संबंधित एजन्सीला दिली आहे की त्यांनी सगळी सिस्टीम बघायची। एक्सटिंग्विशरमध्ये रिफिलिंग करण्यात आली। त्यानंतर ही जी अलार्म सिस्टीम आहे आणि फायर स्प्रिंकलरचे जे पंप हाऊस आहे, हे सगळे त्यांनी आमचा जो कंत्राटदार आहे अमरावती फायर सर्व्हिसेस म्हणून आहे, त्यांनी मागच्याच वीकमध्ये गुरुवारी ह्या सगळ्या सिस्टीम कार्यरत आहे की नाही हे सगळी शहानिशा केली होती। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे एकापाठोपाठ एक अनेक धक्कादायक पैलू समोर आलेत। फॉगर आणि सुरक्षा यंत्रणा ठप्प। अतिदक्षता विभागात आगीचा भडका उडाल्यानंतर आणि व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यानंतरही रुग्णालयातील स्मोक अलार्म वाजलाच नाही। आग पसरल्यावर आगीवर पाण्याचे फवारे मारणारी फायर फॉगर यंत्रणाही कार्यान्वित झाली नाही। रुग्णालयातील आगीशी लढणाऱ्या अग्निशमन यंत्रांच्या नूतनीकरणाची मुदत 21 ऑगस्टला संपली होती। सुमारे महिनाभरापूर्वी रुग्णालयाच्या एका कक्षात वॉशिंग मशीन जळून खाक झाली होती। आगीची ही घटना रुग्णालय कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांपासून लपवून ठेवली होती। त्यावेळी संपूर्ण विद्युत यंत्रणेची तपासणी केली असती तर हा मोठा अपघात टळला असता। त्या ठिकाणी फायर अलार्म या ठिकाणी वाजलेला नव्हता। त्यामुळे जर पाहिलं तर सकाळपासून याच अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाच्या 3ही माळ्यावरली जे फायर अलार्म सिस्टीम आहे
ते दुरुस्ती करण्याचं या ठिकाणी काम एकूणच या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिशियन टेक्निशियन या ठिकाणी आलेले आहे. संपूर्ण जर पाहिलं तर खरं तर ही फायर अलार्म सिस्टीम जी आहे या ठिकाणी बॅटरी असते आणि चार्जिंग झाल्यावर हे संपूर्ण हे यंत्रणा सुरळीत होऊ शकते. मात्र काल या ठिकाणी फायर अलार्म सिस्टीम वाजली नाही, का या ठिकाणी आग लागण्यापूर्वी किंवा धूर निघाल्यापूर्वी या ठिकाणी सिस्टीम का वाजली नाही, असा जो थेट सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाला आता थेट जो आहे फायर अलार्म पॅनल जे आहे आता थेट डायरेक्ट या ठिकाणी कनेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नागपूर येथील एका कंपनीकडून अवघ्या 8 महिन्यांपूर्वी हे व्हेंटिलेटर बसवण्यात आले होते. ऑक्सिजन पुरवठ्याची पाईपलाईन आणि उपकरणांमधील विद्युत भाराचा ताण यामुळे हा स्फोट झाला किंवा खरेदी करण्यात आलेली उपकरणच निकृष्ट दर्जाची होती का, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिन्नर कंपनीचे जे व्हेंटिलेटर रुग्णालयात बसवले होते ते निव्वळ ड्युप्लिकेट आणि चायना मेड होते असा आरोप करत खरेदीत वरच्या स्तरावर प्रचंड टक्केवारी खाल्ल्याचा आरोप डॉक्टर सुनील देशमुख यांनी केलाय. शिन्नर कंपनीचं जे व्हेंटिलेटर होतं ते डुप्लिकेट होतं. म्हणजे आणि हे कोण म्हणताय, डीन म्हणून झाले. अमरावती मेडिकल कॉलेजचे कोणी डीन आहेत त्यांनी कालच असं स्टेटमेंट दिलं की हे चायना मेड होते म्हणून. म्हणजे किती मोठी टक्केवारी त्या ठिकाणी वरती खाल्ल्या गेली असेल आणि किती सब स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट आतमध्ये यांनी पाठवले असेल पूर्ण महाराष्ट्रात. कारण की त्याचं कॉम्प्रेसर असतं, छोटं असतं व्हेंटिलेटर, ते फुटल्यानंतर एवढा मोठा स्फोट होत नाही. आगीच्या या दुर्घटनेत 3 निष्पाप बालकांचा जीव गेल्यानं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात युवक काँग्रेस आणि आझाद समाज पार्टीच्या वतीनं आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची एक प्रामाणिक मागणी आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये दोषी अधिकारी सीएस यांना निलंबित केलं पाहिजे. अशी 2022-23 मध्ये सुद्धा एक घटना झालेली आहे आणि त्यानंतर काल सुद्धा ही घटना घडली. यामध्ये एकदम निकृष्ट दर्जाचे साहित्य या आयसीयू मध्ये वापरले गेलेली आहेत असा आमचा युवक काँग्रेसचा आरोप आहे. आणि यामध्ये त्याचा ऑडिट झालेलं नाही आहे, त्याचा मेंटेनन्स झालेला नाही आहे. अमरावतीचे जे सीएस आहे पवार साहेब त्यांनी सुद्धा नैतिक जबाबदारीची भान ठेवता त्यांनी सुद्धा आपल्या पदे खाली करून घ्यावे. कारण की त्यांनी जर व्यवस्थित जर यावर लक्ष दिले असते तर ही घटना घडली नसती. 2 वर्षापूर्वी सुद्धा जो काही इथं स्फोट झाला होता त्यामध्ये सुद्धा काही मुलं हे दगावले होते. ते सिन्नर कंपनी होती, पण एका वर्षानंतर 2 वर्ष झाले ते तिथं बांधकाम झालेलं आहे नवीन बिल्डिंगचं, आणि त्याच कंपनीला तुम्ही कसे काय टेंडर देऊ शकता. राज्य शासनानं मृत बालकांच्या नातेवाईकांना लाखांची मदत जाहीर केली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आलेत. विरोधी पक्षानं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या घटनेला केवळ अपघात न मानता प्रशासकीय हत्या असल्याचं सांगत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे तात्काळ सिक्युरिटी आणि फायर ऑडिट करण्याची मागणी केली आहे. एका बाजूला आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या दावे आणि घोषणा केल्या जात असताना दुसऱ्या बाजूला पीडब्ल्यूडीच्या 37 दिवसांच्या प्रशासकीय दिरंगाईमुळे 3 निष्पाप नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. यावर केवळ चर्चा आणि समित्यांचे अहवाल मागवण्याऐवजी जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तत्परता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दाखवावी हीच अपेक्षा. सूरज दहाटसह ब्युरो रिपोर्ट अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.